आणि यानंतर आपण थेट जाऊयात लातूर विमानतळावरती उद्धव ठाकरे पोहोचलेले आहेत। सध्या ते दौऱ्याच्या निमित्ताने लातूरमध्ये पोहोचलेले आहेत। उद्धव ठाकरे लातूरमध्ये दाखल झालेत। राज्याचा दौरा सध्या ते करतात। संजय राऊत ठाकरे गटाचे खासदार हे देखील तिकडे पोहोचलेले आहेत। उद्धव ठाकरे लातूर आणि धाराशिवच्या दौऱ्यावरती आहेत आणि त्या निमित्ताने त्यांचं तिकडे आगमन झालंय। औस्यामध्ये उद्धव ठाकरे यांची सभा होणार आहे। आफताब शेख आपले प्रतिनिधी सध्या आपल्या सोबत आहेत। आफताब, उद्धव ठाकरेंचा आजचा दौरा कसा असेल, कुठे कुठे सभा असणार आहे? प्रज्ञा, खरं तर धाराशिव लोकसभा मतदारसंघाच्या अंतर्गत येणारे जे सगळे विधानसभा मतदारसंघ आहेत त्या सगळ्या जवळपास मतदारसंघांमध्ये ठाकरे 2 दिवसीय दौरा करतायत आणि नुकतंच त्यांचं लातूर विमानतळावरती आगमन झालेलं आहे। विशेष विमानानं स्वतः उद्धव ठाकरे, खासदार संजय राऊत, सर्वेकर हे दगल आहेत आणि आज संपूर्ण दिवस सुरुवातीला पहिले 3 सभा मध्ये होत आहेत आणि पहिल्या दिवसामध्ये सुरुवातीची सभा जी आहे ती लातूर जिल्ह्यातल्या औसा या ठिकाणी पहिली सभा पार पडेल आणि सभा झाल्यानंतर धाराशिवच्या 2 ठिकाणी देखील आज दिवसभरामध्ये सभा ज्या आहेत त्या उद्धव ठाकरेंच्या होणार आहेत आणि लातूरमधले जे सगळे शिवसैनिक आहेत त्या शिवसैनिकांच्या वतीनं उद्धव ठाकरे यांचं स्वागत केलं जात आहे। तर 2 दिवस या जो आहे तो उद्धव ठाकरेंचा असणार आहे। आपल्याला कल्पना आहे शिवसेनेमध्ये उभी फूट पडल्यानंतर धाराशिवची जागा जी आहे ती ठाकरे गटाकडेच राहिलेली होती। खासदार ओमराजे निंबाळकर यांनी साथ सोडली नाही आणि ती जागा जी आहे ती आपल्याकडेच उद्धव ठाकरे बरामध्ये 3 आणि उद्या 2 सभा 5 एकूण सभा ज्या आहेत ते धाराशिव लोकसभा मतदारसंघासाठी होत आहेत। विरोधी पक्षाकडून उमेदवार जो आहे तो अजूनही चाचपणी सुरू आहे। माजी मंत्री बसवराज पाटील यांनी नुकतंच भाजपमध्ये प्रवेश केला आहे, त्यामुळे त्यांच्याशी चर्चा सुरू आहे। त्यामुळे उमेदवार विरोधामध्ये शिवसेनेने आतापासूनच प्रचारांच्या सुरुवात करतायत। स्वतः उद्धव ठाकरे यांचं आगमन जे आहे ते आता या ठिकाणी बरोबर आहे। मोर्चे बांधणी सुरू झालेली आहे आणि त्या निमित्ताने या दौऱ्यांचं आयोजन करण्यात आलंय। सभा घेतल्या जाणार आहेत, कार्यकर्त्यांशी संवाद देखील साधला जाणार आहे। आफताब, अपडेट जाणून घेत राहू। सध्या धन्यवाद दिलेल्या माहितीसाठी। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।